नमस्कार. दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रिझनिंगचा दुसरा चॅप्टर तर्क आणि अनुमान, ज्याला की आपण सिलोजिझम असं म्हणतो, तो आज आपण पाहणार आहोत. बुद्धिमत्तेचा पहिला लेक्चर जो की दिशाज्ञान चाचणी होता, जो आपण पाहिलेला आहे, आणि आज दुसरा चॅप्टर जो की तर्क आणि अनुमान आहे, तो आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. हा एक अतिशय सोपा चॅप्टर आहे, पण कन्सेप्ट क्लिअर नसेल तर त्यामध्ये काही चुका आढळून येतात. परंतु एक कन्सेप्ट क्लिअर झाली तर ह्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. तर्क आणि अनुमान बेसिकली ह्या चॅप्टर मध्ये काय आहे ते आपण कन्सेप्ट पाहणार आहोत, मग त्याच्यानंतर उदाहरणं याच्यावरती सोडवणार आहोत. ठीक आहे. तर बघा, तर्क आणि अनुमान यामध्ये काय असतं, तर यामध्ये असं पकडूया की दोन गोष्टी आहेत ज्या की आहेत ए आणि बी. ठीक आहे. असं पकडूया की या दोन वस्तू आहेत किंवा दोन व्यक्ती देखील असतील, जे की सजीव असू शकतात किंवा निर्जीव असू शकतात, पण दोन गोष्टी असतात. या दोन गोष्टींमधलं संबंध आपल्याला दाखवलेला असतो. ठीक आहे. या दोन गोष्टींमधला आपल्याला काय दाखवलेला असतो, या दोन गोष्टींमधला संबंध दाखवलेला असतो. याला तर्क आणि अनुमान असं म्हणतात. ठीक आहे. या दोन गोष्टींमधला संबंध हा एकूण 3 प्रकारे दाखवला असतो. या 3 प्रकारांवरतीच आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. तर काय असू शकतं, तर या दोन गोष्टींमध्ये पहिला जो संबंध असतो, तो संबंध असतो काही या नावाचा. या काही या नावाच्या संबंधाने पहिला जो काही असतो तो असतो. दुसरा संबंध असतो सर्व. ठीक आहे. म्हणजे काय की सपोज असं पकडूया की काही कुत्रे हे मांजर आहेत. हा काही हा संबंध झाला. सर्व मध्ये काय असतं, तर सर्व कुत्रे हे मांजर आहेत, हा सर्व झाला. ठीक आहे. आणि तिसरा जो संबंध असतो, तो संबंध 3 प्रकारचा असतो. तिसरा जो असतो तो आहे एकही नाही. तो असतो एकही नाही. म्हणजे काय बेसिकली, तर सर्व कुत्रे हे मांजर आहेत, किंवा सर्व शिक्षक हे डॉक्टर आहेत, किंवा सर्व प्राणी हे पक्षी आहेत, अशा पद्धतीचा सर्वाचा जो काही असतो. त्यानंतर काही मध्ये काही कुत्रे हे मांजर आहेत, काही वकील हे इंजिनियर आहेत, अशा पद्धतीचा जो काही असतो. आणि एकही नाही मध्ये काय असतं की एकही वकील हे डॉक्टर नाहीत, एकही स्त्री ही पुरुष नाही, अशा पद्धतीचं जे काही एकही नाही नावाचं जे काही संबंध असतं तो असतो. फक्त काय असतं की एवढं लक्षात ठेवा की ए आणि बी जे की सजीव असू शकते किंवा निर्जीव असू शकते, ह्या दोघांमध्ये 3 प्रकारचे संबंध असतात. जर ह्या 3 प्रकारच्या संबंधांपैकी एकही संबंध जर आपल्याला पाहायला मिळाला नाही, तर ते विधान जे आलेलं आहे ते आपण चुकीचं पकडायचं असतं. ते कसं काय हे सगळं आपण हळूहळू पाहणार आहोत. कदाचित काही वेळेस असं होऊ शकतं की वन टाइम पाहिल्यानंतर कधी कळणार नाही, पण पुन्हा एकदा पाहून घ्या, 100% समजणारच आहे. तर ए आणि बी मध्ये 3 प्रकारचे संबंध आहेत. काही नावाचा संबंध, सर्व नावाचा संबंध आणि एकही नाही नावाचा संबंध असतो. या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रिलेशन त्यामध्ये बनत नसेल, तर त्या दोघांमध्ये दिलेलं विधान हे चुकीचं पकडायचं. ते कसं काय, एक स्टेप बाय स्टेप आपण काही, सर्व, एकही नाही हे डिटेल मध्ये पाहूयात. ठीक आहे. तर आपला पहिला जो संबंध आहे तो आहे काही नावाचा संबंध. ठीक आहे. म्हणजे काय, दोन गोष्टींमध्ये काही ह्या नावाचा संबंध जर असेल, तर कुठल्या प्रकारचे ड्रॉइंग आपल्याला ड्रॉ करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, आणि कशा पद्धतीने कोणामध्ये संबंध तयार होत नाही, हे बेसिकली आपण पाहणार आहोत. उदाहरण सोडवताना आपण हे डिटेल मध्ये पाहणार आहोत. इथे फक्त कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. आता बघा की काही पक्षी हे प्राणी आहेत, अशा पद्धतीने काही हा संबंध दिलेला आहे. तो काही हा संबंध कुठल्या ड्रॉइंगने ड्रॉ करायचा आहे तो आपण पाहूया. बघा की पहिला जो गोल काढलेला आहे, तो गोलामध्ये आपल्याला पक्षी आहेत. ठीक आहे. पक्षी आहेत. या पक्ष्यांपैकी काही हे पक्षी आहेत, ते प्राणी आहेत. डन. मग असं पकडूया की काही पक्षी हे प्राणी आहेत. ही झाली अशा प्रकारची ड्रॉइंग. डन. बघा, पक्ष्यांचा जो गोल आहे त्या गोलांपैकी हा काही जो आहे, काही भाग हा प्राणी दर्शवतो. म्हणजे काही पक्षी हे प्राणी झाले. ठीक आहे.
काही पक्षी प्राणी झाले. पुढचं जे नेक्स्ट विधान दिलं होतं त्यांनी, काही प्राणी हे झाडे आहेत. मग काही प्राणी हे झाडे आहेत. मग प्राण्यांमधला काही पार्ट हा झाडांमध्ये गेला. ठीक आहे. आता कसं असतं की ज्या वेळेस दोन गोष्टींमध्ये काही नावाचा संबंध असतो, त्याचा जो रिव्हर्स संबंध असतो तो पण काहीनेच असतो. म्हणजे कसं काय की काही पक्षी हे प्राणी आहेत याचा अर्थ काही प्राणी हे पक्षी आहेत असा रिव्हर्स अर्थ होतो. ठीक आहे. इथेच समजून घ्या, म्हणजे एक तोंडी सुद्धा आन्सर काढता येतं. बघा, काही पक्षी हे प्राणी आहेत याचा अर्थ ह्या प्राण्यांमधला काही भाग हा पक्षी सुद्धा आहे. म्हणजे काही नावाचा जो संबंध असतो तो रिव्हर्स येताना म्हणजे मागून पुढे येताना काहीनेच दर्शवला जातो. ठीक आहे. ही कन्सेप्ट हळूहळू एकदम क्लिअर होऊन जाईल. बघा, काही पक्षी हे प्राणी आहेत म्हणजे याचा अर्थ काही प्राणी हे पक्षी आहेत. पुढचा जो होता काही प्राणी हे झाडे आहेत याचा अर्थ काही झाडे हे प्राणी आहेत. का? कारण झाडांमधला काही भाग हा प्राण्यांनी सुद्धा दर्शवलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय की काही प्राणी हे झाडे आहेत, रिव्हर्स येताना मागून पुढे येताना काही झाडे हे प्राणी आहेत या पद्धतीने होत असतं. ठीक आहे. म्हणजे काहीचा जो संबंध आहे तो रिव्हर्स येताना काहीने येतो. परंतु बघा की पक्षी आणि प्राण्यांमध्ये संबंध दर्शवलेला आहे कशाने तरी, म्हणजे काही नावाचा संबंध आहे. संबंध नंबर 1 आहे. प्राणी आणि झाडांमध्ये जो संबंध आहे तो काही नावाचा संबंध आहे. म्हणजे याचा अर्थ की संबंध नंबर 1 आहे. परंतु या झाडांमध्ये आणि ह्या पक्ष्यांमध्ये, या झाडांच्या गोलामध्ये आणि ह्या पक्ष्यांच्या गोलामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. बरोबर आहे. कारण हा जो झाडाचा गोल आहे हा इकडे आहे आणि पक्ष्यांचा गोल हा इकडे पडतो. या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध आपल्याला येत नाही, कारण आपण कन्फर्म सांगू शकत नाही. यामुळे झाडांच्या बाबतीत आणि पक्ष्यांच्या बाबतीत जो विधान दिला जाईल तर तो विधान हा चुकीचा पकडायचा. आपण डिटेलमध्ये क्वेश्चन मध्ये पाहणार आहोत, परंतु फक्त इथे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून समजून घ्या. काही नावाचा जो संबंध असतो तो रिव्हर्स येताना काहीनेच येतो. अशा ज्यावेळेस डायग्राम तयार होते तर काहीचे डायग्राम ही अशा पद्धतीने ड्रॉ करायची. काही प्राणी हे झाडे आहेत याचा अर्थ काही झाडे हे प्राणी आहेत असं तोंडी सुद्धा आलं पाहिजे आपल्याला काढता. बघा, काही झाडे हे प्राणी आहेत, परंतु ह्या पक्ष्यांमध्ये आणि ह्या झाडांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. प्राणी आणि पक्ष्यामध्ये संबंध आहे, प्राणी आणि झाडांमध्ये संबंध आहे, परंतु झाडांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. येणारं जे काही विधान असेल की बाबा काही झाडे हे पक्षी आहेत तर चूक, आणि एकही झाड हे पक्षी नाही हे विधान सुद्धा चूक येणार. एकही पक्षी हा झाड नाही हे येणारं जे विधान आहे हे चूक असणार आहे. का? कारण ह्या गोलामध्ये आणि ह्या गोलाचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, ते 3 संबंधांपैकी. त्यामुळे येणारं जे विधान आहे ते आपण चूक पकडायचं असतं. ज्यावेळेस उदाहरणं पाहू त्यावेळेस डिटेलमध्ये पाहूयात. ठीक आहे. हा संबंध नंबर 2 आहे, जो की आहे सर्व नावाचा संबंध. ठीक आहे. आता बघा की सर्व पक्षी हे प्राणी आहेत, तर ड्रॉइंग ही अशा पद्धतीनेच ड्रॉ करा जशी मी ड्रॉ करतोय, जेणेकरून एक नंतरच्या जे काही उदाहरण आपण सोडवणार आहोत ते उदाहरण सोडवताना आपल्याला सोपं पडेल. बघा, ड्रॉइंग ही अशा पद्धतीनेच काढायची. सर्व पक्षी हे प्राणी आहेत. मग सपोज आपण एक गोल काढला, या गोलामध्ये आपल्याला पक्षी दाखवूया. ठीक आहे. हे सगळेच्या सगळे पक्षी, म्हणजे याचा अर्थ हा संपूर्ण गोल हा दुसऱ्या गोलामध्ये आला पाहिजे. ठीक आहे. मग ड्रॉइंग अशा पद्धतीने काढायची की बघा असं, हे संपूर्ण पक्षी, हे संपूर्णच्या संपूर्ण पक्षी हे प्राणी आहेत. डन. आणि संपूर्णच्या संपूर्ण प्राणी हे झाडे आहेत. मग हा संपूर्ण प्राण्यांचा गोल हा तिसऱ्या गोलामध्ये गेला पाहिजे, जो की आहे झाडे. याचा अर्थ काय आहे की तोंडी काढत असताना असं लक्षात ठेवायचं की सर्वच्या नावाचा जो संबंध आहे तो रिव्हर्स येताना काहीने येतो. ठीक आहे. तो रिव्हर्स येताना ज्यावेळेस रिव्हर्स यायचं असतं त्यावेळेस तो काही ह्या संबंधाने येतो. कसं ते सांगतो. म्हणजे काय की बघा, सर्व पक्षी हे प्राणी आहेत. बरोबर आहे. म्हणून पक्ष्यांचा पूर्णच्या पूर्ण गोल हा प्राण्यांच्या गोलामध्ये गेला.
प्राणी हे संपूर्णच्या संपूर्ण प्राणी हे झाडे आहेत, म्हणून हा प्राण्यांचा पूर्ण गोल हा झाडांच्या गोलामध्ये गेला. डन. परंतु जेव्हा आपण रिव्हर्स येतो त्यावेळेस काही या संबंधाने रिव्हर्स यायचं असतं. म्हणजे काय बघा, काही प्राणी हे पक्षी आहेत, बरोबर आहे. हा प्राण्यांचा एवढा मोठा गोल आहे, त्या गोलामधला काही भाग, हा प्राण्यांचा जो काही गोल आहे त्या ह्या प्राण्यांच्या काही गोलामधला हा संपूर्ण प्राण्यांचा गोल आहे, बरोबर आहे. या प्राण्यांच्या काही गोलामधला हा एवढा जो भाग आहे हा पक्ष्यांनी गेलेला आहे. डन. म्हणजे काय की प्राण्यांपैकी काही प्राणी हे पक्षी आहेत, म्हणून सर्वच जेव्हा रिव्हर्स येतं त्यावेळेस ते काहीने येतं. सर्व पक्षी हे प्राणी आहेत, काही प्राणी हे पक्षी आहेत. बघा, ह्या पूर्ण गोलामधला, प्राण्यांच्या पूर्ण गोलामधला काही भाग हा पक्ष्यांनी दर्शवलेला आहे, म्हणून काही प्राणी हे पक्षी आहेत, परंतु सर्वच्या सर्व पक्षी हे प्राणी आहेत, बरोबर आहे. आता बघा, ह्या झाडांचा जो संपूर्ण मोठा गोल आहे त्या संपूर्ण गोलामध्ये हे दोन्ही भाग येत आहेत. डन. म्हणजे काय की एक ह्या बाजून इकडे जात असताना, ह्या बाजून इकडे जात असताना एक सर्वचा संबंध तयार होतो की सर्व पक्षी हे प्राणी आहेत आणि सर्वच्या सर्व प्राणी हे झाडे आहेत. डन. सर्वच्या सर्व प्राणी, कारण प्राण्यांचा जो गोल आहे तो झाडांच्या मध्ये आहे. बघा, सर्वच्या सर्व पक्षी हे सर्व प्राणी आहेत आणि सर्वच्या सर्व पक्षी हे झाडे देखील आहेत. का? कारण पक्ष्यांचा पूर्ण गोल हा झाडांच्या गोलामध्ये देखील येतो, म्हणून या पूर्ण गोलामध्ये, झाडांच्या पूर्ण गोलामध्ये पक्षी सुद्धा येतात, म्हणून सर्वच्या सर्व पक्षी हे झाडे सुद्धा आहेत. मग असा क्रम लिहायचा की बघा, पक्षी, सर्वच्या सर्व पक्षी हे झाडे आहेत आणि सर्वच्या सर्व पक्षी हे झाडे आहेत, सर्वच्या सर्व झाडे हे सर्वच्या सर्व पक्षी हे प्राणी आहेत आणि सर्वच्या सर्व प्राणी हे झाडे आहेत. ठीक आहे. सर्वच्या सर्व पक्षी हे प्राणी आहेत, सर्वच्या सर्व प्राणी हे झाडे आहेत. अशा पद्धतीने एरो करून लिहायचं, ज्याला जमत नसेल त्याला. इकडून जात असताना सर्वच्या सर्वचा संबंध घ्यायचा. म्हणजे काय, सर्व पक्षी हे प्राणी आहेत, सर्व पक्षी प्राणी आहेत, सर्व प्राणी झाडे आहेत, सर्वच्या सर्व पक्षी प्राणी आहेत, सर्वच्या सर्व पक्षी झाडे आहेत. या पद्धतीने तो संबंध तयार होतो. सर्वच्या सर्व पक्षी प्राणी आहेत, सर्वच्या सर्व पक्षी झाडे आहेत. जेव्हा आपण रिव्हर्स येतो इकडनं ह्या बाजूने, त्यावेळेस काहीचा संबंध घ्यायचा, काहीचा. म्हणजे काय, काही झाडे ही प्राणी आहेत आणि काही झाडे हे पक्षी देखील आहेत. डन. आणि काही प्राणी हे पक्षी देखील आहेत. अशा पद्धतीने हा संबंध तयार होतो. जेव्हा उदाहरण सोडू तेव्हा क्लिअर कट समजून येईलच. ठीक आहे. हा तिसऱ्या नंबरचा संबंध आहे. हा झाला की आपण उदाहरण पाहूयात. ठीक आहे. हा तिसऱ्या नंबरचा संबंध आहे एकही नाही नावाचा संबंध. आता बघा, काही इथे ठराविक गोष्टी दिलेल्या आहेत, त्या ठराविक गोष्टी आपण ड्रॉइंगच्या स्वरूपात मांडूयात आणि मग त्याच्यावरती कशा पद्धतीने तर्क अनुमान मांडता येतं हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला काही गोष्टी कळणार नाहीत, परंतु ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल उदाहरणं सोडूयात त्यावर मी तुम्हाला डीपली कसं काढायचं, काही ट्रिक्स टेक्निक्स वापरायच्या का, ते आपण सगळं पाहणारच आहोत. ठीक आहे. आता बघा की सर्वच्या सर्व पक्षी हे प्राणी आहेत. जर तोंडी उत्तर काढायचं असेल की रिव्हर्स येताना, तर काही प्राणी हे पक्षी असणार. ठीक आहे. हा झाला आपल्या मागच्या मगाचा संबंध. काही प्राणी हे झाडे आहेत, याचा अर्थ काही झाडे सुद्धा प्राणी आहेत. हा झाला आपला पहिल्या नंबरचा संबंध. जसं आपण तोंडी काढतो, काही गोष्टी आता आपल्याला जमल्या पाहिजेत. आणि एकही प्राणी पर्वत नाही, ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस प्राण्याचा पर्वताशी संबंध नाही, तर पर्वताचा देखील प्राण्याशी संबंध नसतो. आता आपण ऍक्च्युअली ड्रॉइंगच्या स्वरूपात पाहूयात कसं काय. तर सर्वच्या सर्व प्राणी हे पक्षी, सर्वच्या सर्व पक्षी हे प्राणी आहेत. मग आपण असं पकडूया की हा पक्ष्यांचा गोल आहे आणि हा पक्ष्यांचा गोल, सर्वच्या सर्व जो गोल आहे तो प्राण्यांच्या गोलाच्या आतमध्ये आला पाहिजे, म्हणून आपण असा प्राण्यांचा गोल दाखवला. हा प्राण्यांचा गोल आहे. ठीक आहे. म्हणजे काय, सर्वच्या सर्व जो काही पक्षी आहे ते प्राणी आहेत, बरोबर आहे.
काही प्राण्यांमधला काही भाग हा झाडांनी व्यापलेला आहे, म्हणून प्राण्यांमधला हा काही भाग जो आहे तो झाडांनी व्यापलेला आहे. ठीक आहे. सर्वच्या सर्व पक्षी प्राणी आहेत आणि काही प्राण्यांमधला काही भाग हा झाडे आहेत, परंतु त्यांनी असं सांगितले नेक्स्ट की एकही प्राणी म्हणजे काय की ह्या प्राण्यांमधला जो गोल आहे, हा प्राण्यांचा जो गोल आहे तो एकही प्राणी पर्वत नाही आहे. ठीक आहे. एकही प्राणी पर्वत नाही आहे, म्हणून या प्राण्यांमधला हा जो काही गोल आहे त्याला आपण रेडने असं एरो करूयात की हा जो गोल आहे या संपूर्ण गोलाचा म्हणजे या गोलातल्या आतमधल्या सगळ्या गोष्टींचा पर्वताशी संबंध असणार नाही. बरोबर. या पर्वतांशी संबंध असणार नाही. डन. म्हणजे काय बघा, सर्वच्या सर्व पक्षी या पक्ष्यांचा संपूर्ण गोल हा प्राण्यांच्या गोलाच्या आतमध्ये आला. बरोबर आहे. त्यामुळं पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं एक नातं तयार झालं, जे की सर्व पक्षी प्राणी आहेत या नावाचं नातं आहे. या प्राण्यांमध्ये आणि या झाडांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे, ते आहेत की काही प्राणी हे झाडे आहेत. हा एक नंबरचं नातं आहे काही नावाचं. डन. आणि या प्राण्यांमध्ये आणि या पर्वतामध्ये एक 3 नंबरचं नातं तयार झालं, एकही नाही नावाचं नातं, जे की आपण एरो दाखवलेला आहे त्या संपूर्ण जे एरोचा म्हणजे हे डॉट 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 दाखवलेत या संपूर्ण गोलाचा आणि हे जे डॉट 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 दाखवलेत या संपूर्ण गोलाचा एकही नाही नावाचा संबंध दाखवता येते. म्हणजे काय, प्रश्नामध्ये जेव्हा येईल त्यावेळेस एकही प्राणी हा पर्वत नाही आहे, त्या पद्धतीने पर्वतातला आतमधला एकही भाग हा प्राणी नाहीये, म्हणून एकही पर्वत प्राणी नाहीये. ठीक आहे. असं नातं तयार होतं. ज्या वेळेस सर्वच नातं असतं, रिव्हर्स येताना काहीच्या नात्याने येतं, म्हणून काही प्राणी हे पक्षी आहेत. काहीच्या नात्यामध्ये रिव्हर्स येताना काही झाडे हे प्राणी आहेत असं तयार होतं. हे तोंडी असतं उदाहरण सोडवताना. आणि एकही नाही नावाचं जेव्हा रिव्हर्स नातं येतं त्यावेळेस ज्यावेळेस उदाहरणामध्ये विधान असेल की एकही पर्वत हा प्राणी नाही, ते विधान बरोबर असणार आहे. का? कारण प्राण्याचा पूर्ण गोल आणि पर्वताचा पूर्ण गोल एक नातं तयार केलं त्यांनी एकही नाही नावाचं. या संपूर्ण गोलाचा आणि पर्वताचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे या संपूर्ण गोलाचा आणि पर्वताचा एकही नाही नावाचं नात्याने तयार झालं आहे. मग प्राण्यांच्या गोलामध्ये पूर्णपणे पक्षींचा गोल आतमध्ये गेलेला आहे. प्राण्यांच्या पूर्ण गोलामध्ये, कारण प्राण्यांचा जो काही एरो आहे असं मी डॉट डॉट केलेला आहे, हा पक्षी पूर्णपणे आतमध्ये व्यापलेला आहे, म्हणून हा पूर्ण गोलाचा आणि पर्वताचा एकही नाही नावाचा संबंध आहे. तसाच पक्षी आणि पर्वतामध्ये एकही नाही नावाचा संबंध तयार होतो. म्हणजे काय की एकही पक्षी पर्वत नाही असं तयार होणार आहे, एकही पर्वत पक्षी नाही हे विधान तयार होणार आहे. ते समजायला थोडं कळेल उदाहरण सोडवताना. आता फक्त अशी एकच कन्सेप्ट क्लिअर ठेवा की ज्या वेळेस सर्वच नातं असतं रिव्हर्स येताना काहीने होतं, काहीच नातं असतं काहीने होतं, आणि एकही नाहीचं रिव्हर्स येताना एकही नाही होतं. म्हणजे काय, ह्या पर्वताच्या गोलाचा आणि प्राण्यांच्या गोलाचा एकही नाही या नावाने संबंध तयार झालेला आहे. एकही पर्वत प्राणी नाही, त्या पद्धतीने एकही पर्वत पक्षी नाही हे विधान सुद्धा बरोबर येणार आहे, कारण या प्राण्यांच्या पूर्ण गोलामध्ये हा पक्षी व्यापलेला आहे. बरोबर आहे. बघा, हा जे डॉट डॉट केलेले आहेत आणि इथे जे डॉट डॉट केलेले आहेत या दोन्ही गोलांचा एकही नाही नावाचं नातं तयार होतं. एकही पर्वत प्राणी नाही, एकही पर्वत पक्षी नाही. पक्षी का घेतले? कारण हे पक्षी पूर्णपणे ह्या प्राण्यांच्या गोलाच्या आतमध्ये आलेले आहेत म्हणून. आता बघा की ज्या वेळेस झाडे आणि पर्वत या दोघांचा विचार केला असता, ह्या ज्या काही डॉट 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 आपण केलेले आहेत या सर्व डॉट डॉटच्या काही भाग जो आहे तो झाडांचा बाहेर जातोय. बरोबर आहे. या डॉट डॉटचा काही भाग हा बाहेर जातोय, म्हणून काय होतं की ह्या दोघांप्रती एकही नाही नावाचा संबंध येणार नाही. का? कारण फक्त जे डॉट डॉट केलेला भाग
आणि हा डॉट डॉट केलेला भाग, ह्या दोघांमध्येच एकही नाही नावाचं नातं तयार होतं. मग ह्या दोघांमध्ये, झाडांमध्ये आणि पर्वतामध्ये कुठलं नातं तयार झालं, तर ऍक्च्युअली आपल्याला कुठलंही नातं सांगताच येणार नाही. बरोबर आहे, कळायला थोडा वेळ लागेल, हळूहळू समजेलच. प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये नातं आहे, त्या पूर्ण गोलाचं पर्वतामध्ये नातं आहे, म्हणून पर्वतातलं आणि पक्षाचं नातं सुद्धा तयार झालं. हे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल का? कारण पूर्ण गोलाचं आणि पूर्ण गोलाचं नातं आहे. डन, हे विधानाद्वारे स्पष्ट होतं. परंतु या संपूर्ण ज्या काही गोल आहे झाडांचं, त्यापैकी काहीच भाग आतमध्ये जातोय, काही भाग बाहेर येतोय. म्हणून झाडांचं आणि पर्वताचं ऍक्च्युअली नातं जे काय आहे ते आपल्याला स्पष्टपणे सांगता येणार नाही. म्हणून झाडांप्रती आणि पर्वतांप्रती येणारं जे काही विधान असेल, अशी ज्यावेळेस ड्रॉइंग तयार झाली की ज्यावेळेस हा भाग बाहेर गेला, तर ह्यामध्ये म्हणजे झाडांमध्ये आणि पर्वतामध्ये येणारं जे काही नातं आहे ते कुठलंही नातं असलं तरी ते चूकच पकडायचं, या पद्धतीचा हा विधान आहे. म्हणजे एकही झाड हा पर्वत नाही हे विधान देखील शक्य होणार नाही, कारण कुठलंच नातं तयार होत नाही. जे तीन नाती आहेत, काही, सर्व आणि एकही नाही, हे तीन पैकी कुठलंही नातं स्पष्टपणे सांगता येत नाही, ह्या दोघांमध्ये स्पष्टपणे सांगता येत नाही. म्हणून येणारं प्रत्येक विधान हे चुकीचं असतं. एकही झाड हा पर्वत नाही, चूकच पकडायचं. काही झाडे पर्वत आहेत, नाही सांगतायत, चूकच पकडायचं. अशा पद्धतीने आहेत. आता आपण एक एक उदाहरण पाहणार आहोत. हा पहिला प्रश्न आहे, तो कसा सोडवायचा हे आपण पाहणार आहोत. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2018 ला विचारण्यात आला होता. ठीक आहे, बघा इथे विधानं दिलेली आहेत 2 आणि त्यावरती निष्कर्ष दिलेली आहेत 4. त्या निष्कर्षावरनं आपल्याला पर्यायावरनं अचूक पर्याय शोधायचा आहे. विधानं 2 दिलेली आहेत आणि निष्कर्ष देताना त्यांनी 4 निष्कर्ष दिलेत. ते 4 निष्कर्षांपैकी कुठलं निष्कर्ष हे बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. बघा आता कशा पद्धतीने ड्रॉइंग तयार होते की काही झाडे हे फांद्या आहेत. डन, बघा आता तर आपण काढताना काही झाडे हे फांद्या आहेत, म्हणून आपल्याला झाडे, या झाडांमधला काही भाग हा फांद्यांचा आहे, म्हणून दुसरा एक गोल तयार झाला फांद्यांचा. अशा पद्धतीने त्यांनी दुसरं सांगितले, सर्वच्या सर्व फांद्या ह्या टोप्या आहेत, म्हणून फांद्यांचा जो काही गोल आहे, हा फांद्यांचा गोल हा पूर्णपणे त्या टोप्यांच्या गोलामध्ये आला पाहिजे. म्हणून फांद्यांचा हा पूर्ण गोल हा टोप्यांच्या गोलामध्ये गेला पाहिजे. टोप्या झाले. आपले दोन्ही विधानं मांडून झाली की काही झाडे हे फांद्या आहेत आणि सर्वच्या सर्व फांद्या ह्या टोप्या आहेत. डन, म्हणून सर्वच्या सर्व फांद्या ह्या टोप्या आहेत. आता आपण निष्कर्ष काढूयात. त्यांनी सांगितले काही झाडे ह्या टोप्या आहेत. डन, बघा त्यांनी उदाहरणच देताना असं सांगितलंय की काही झाडे या फांद्या आहेत आणि फांद्याच्या फांद्या सर्वच्या सर्व टोप्यांमध्ये जात आहेत. आता बघा टोप्यांचा हा पूर्णच्या पूर्ण गोल जो मोठा गोल तयार झालाय, टोप्यांचा हा पूर्णच्या पूर्ण गोल मोठा झालाय आणि फांद्यांचा हा काही भाग हा दोन्ही सुद्धा एकमेकांमध्ये समावतो. म्हणजे काय की झाडांचा हा छोटासा भाग आणि या टोप्यांचा जो मोठा गोल आहे हा दोन्ही एकामेकांमध्ये आहे, म्हणून काही नावाचा संबंध ह्या दोघांमध्ये तयार झाला. म्हणून काही झाडे ह्या टोप्या आहेत हे विधान माझं बरोबर येतं. का? कारण झाडांच्या गोलामध्ये हा डॉट डॉट वाला केलेला भाग आहे, हा फांद्यांमध्ये देखील येतो आणि हा भाग टोप्यांमध्ये देखील येतो. दुसरा जो निष्कर्ष आहे, काही टोप्या हे झाडे आहेत. बघा ह्या टोप्यांमधला काही टोप्या ह्या झाडे आहेत, तर त्यांनी तेच उदाहरण रिपीट केले, म्हणजे फिरून दिले फक्त. मग जशी काही झाडे ह्या टोप्या आहेत
तसंच काही टोप्या हे झाडे देखील होतं, हे आपण काय पाहिलेलंच आहे. काही झाडे या टोप्या आहेत, जशा काही टोप्या या झाडे देखील आहेत. हे विधान देखील बरोबर आहे, फक्त उलट केले त्यांनी. नेक्स्ट दिले की सर्वच्या सर्व टोप्या या फांद्या आहेत. आता बघा, या टोप्यांचा जो काही पूर्णच्या पूर्ण जो भाग आहे तो फांद्यांमध्ये येत नाही का? कारण ज्यावेळेस सर्वच देखील नातं जेव्हा तयार होतं, नातं नंबर 2, तेव्हा रिव्हर्स येताना मी काहीच्या नात्याने सांगितलं होतं 2 नंबरचं नातं, की सर्वच जेव्हा नातं असतं, सर्व फांद्या या टोप्या आहेत, तर रिव्हर्स येताना काही टोप्या या फांद्या होणार. त्यामुळं सर्व टोप्या या फांद्या आहेत हे विधान तोंडी निघतं की चुकीचं आहे. बघा, टोप्यांचा पूर्णच्या पूर्ण गोल हा फांद्यांच्या गोलामध्ये येत नाही, काही भाग येतो टोप्यांचा, काही भाग फांद्यांच्या गोलामध्ये येतो, त्यामुळे हा विधान चुकीचा झाला. डी, सर्वच्या सर्व फांद्या टोप्या आहेत. सर्वच्या सर्व फांद्या या टोप्या आहेत हे त्यांनी विधानामध्येच दिलेले, सर्व फांद्या टोप्या आहेत, म्हणून हे विधान बरोबरच आहे, कारण त्यांनी विधानातच दिलेलं आहे तसं. राज्यसेवेचा 2018चा हा प्रश्न आहे. बघा, एकदम सोप्या पद्धतीने आहे, काहीही नाहीये. एक एक उदाहरण जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुम्हाला सगळ्याच्या सगळं उदाहरणं सुटणार आहेत. त्यामुळे बघा, ए आणि बी आणि डी बरोबर आहे, सी माझा चूक आहे, म्हणून पर्याय नंबर माझा 1 बरोबर आहे. ए, बी आणि डी बरोबर आहे. अशा पद्धतीने हा पहिला उदाहरण होता. तर हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे. पाहूया या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय काय. ठीक आहे, बघा, विधान दिले तिथे 2 आणि इथे निष्कर्ष दिले 2. त्यावरून आपल्याला एक ऑप्शन चूज करायचा आहे. इथे त्यांनी दिले सर्व टेबल खुर्च्या आहेत. जर सर्वची कंडिशन असेल तर रिव्हर्स येताना काही नाही येते, आपण तोंडी पाहिलेलं आहे, पण आता ड्रॉइंग करून पाहूया. सर्व टेबल खुर्ची आहेत. टेबलाचा जो गोल आहे तो संपूर्णच्या संपूर्ण गोल खुर्चीच्या आतमध्ये आला पाहिजे. ठीक आहे, म्हणून हा जो टेबलाचा जो गोल आहे, हा टेबल आहे, या टेबलाचा जो गोल आहे तो खुर्चीच्या गोलाच्या पूर्णपणे आतमध्ये आला पाहिजे. खुर्चीच्या गोलाच्या पूर्णपणे आतमध्ये आला पाहिजे. झालं. त्याच्यानंतर त्यांनी दिले सर्व खुर्ची छत्री आहेत. खुर्चीचा जो गोल आहे तो संपूर्णच्या संपूर्ण गोल हा छत्रीच्या आतमध्ये आला पाहिजे. म्हणून हा असा आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला सिंपल मध्ये डायग्राम दिलेली आहे. जर ह्या पद्धतीची डायग्राम रेडी होत असेल तर ट्रिक कशी करायची, तर ट्रिक बघा, असं लिहायचं, ह्या पद्धतीने लिहायचं, टेबल खुर्ची छत्री. जर सगळ्याच्या सगळं सर्वच्या सर्व येत असेल तर असं लिहायचं. डावीकडून उजवीकडे जात असताना सर्वची कंडिशन मांडायची, म्हणजे सर्व टेबल हे खुर्ची आहेत, तसंच सर्व टेबल हे छत्री सुद्धा आहेत. डन. आता सर्व खुर्ची ही छत्री आहे, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना सर्वच्या कंडिशनने जायचं, आणि उजवीकडून डावीकडे येत असताना काही छत्री खुर्ची आहेत, काही छत्री टेबल आहेत, काही खुर्ची टेबल आहेत, अशा पद्धतीने यायचं. किंवा ह्या डायग्राम वरून जसं ज्याला ह्या दोघांपैकी ज्याला जे समजेल त्यांनी त्या पद्धतीने सोडवायचं. आता निष्कर्ष पाहूया. निष्कर्ष काय दिलेत की सर्व टेबल छत्री आहेत. सर्वच्या सर्व टेबल छत्री आहेत, बरोबर आहे, कारण डावीकडून उजवीकडे जात असताना सर्वचे होतं सर्व टेबल खुर्ची आहे, सर्व टेबल छत्री आहे. याचा अर्थ आपल्याला निष्कर्ष नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी दिले काही छत्री टेबल आहेत. काही छत्री टेबल आहेत, उजवीकडून डावीकडे येत असताना काहीच्या कंडिशनने येतं, हे विधान सुद्धा बरोबर आहे. बघा, सर्वच्या सर्वचा टेबलचा जो गोल आहे तो संपूर्णच्या संपूर्ण जो टेबलचा गोल हा छत्रीच्या गोलाच्या आतमध्ये आला, त्यामुळे संपूर्णच्या संपूर्ण टेबल हे छत्री आहेत, आणि त्या छत्रीतला काही पार्ट हा टेबल आहे, छत्रीचा काही भाग हा टेबल सुद्धा आहे. म्हणून सर्व जेव्हा असेल तर सर्वचे उलट काहीने होतं, म्हणून काही छत्री टेबल आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून विधान 1 आणि 2 सत्य आहे, 1 किंवा 2 सत्य नाही, तर विधान 1 आणि दुसरं विधान दोन्हीच्या दोन्ही सत्य आहेत. म्हणून माझं विधान ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. हा प्रश्न क्रमांक 3 आहे. अतिशय सोपा आहे पण समजायला तेवढाच किचकट आहे, आणि ह्याच प्रश्नावरती संपूर्ण चॅप्टरचे एक्सप्लेनेशन डिपेंड आहे. हा विधान किंवा हा प्रश्न ज्याला जमला त्याला संपूर्ण चॅप्टर जमलं असं आपण म्हणू शकतो. ते जे निष्कर्ष दिलेत ते निष्कर्ष फाइंड आउट करताना आपल्याला काही
स्वतःचं लॉजिक डेव्हलप करायचंय की काही म्हणजे जे काही 3 प्रकारचे संबंध जे दिलेत ते 3 प्रकारचे संबंध ह्या दोघांमध्ये जनरेट होतात का की नाही होत, हे स्वतः एक्सप्लेनेशन स्वतः समजून घ्यायचे. ज्याला हा विधान समजला त्याला संपूर्ण हा जे प्रश्न ज्याला समजला त्याला संपूर्ण चॅप्टर समजलं. बघा, विधान 3 दिलेली आहेत आणि निष्कर्ष 4 दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. मग आता बघा की सर्व बी हे एक्स आहेत. मग सर्वची जी कंडिशन असते ती सर्वची कंडिशन काय की बी चा जो गोल आहे तो संपूर्णपणे एक्सच्या गोलाच्या आतमध्ये आला पाहिजे. ठीक आहे, जो संपूर्णच्या संपूर्ण बी चा गोल हा संपूर्णच्या संपूर्ण बी चा गोल हा एक्सच्या गोलाच्या आतमध्ये आला पाहिजे. आला. सर्वच्या सर्व एक्स हे जी आहेत. एक्सचा जो गोल आहे तो संपूर्णच्या संपूर्ण गोल हा जीच्या गोलाच्या आतमध्ये आला पाहिजे. म्हणून हा संपूर्णच्या जीच्या आतमध्ये एक्सचा गोल आला. म्हणजे ही अशी लाईन मगाच्या प्रश्नासारखी ही लाईन तयार झाली. म्हणजे काय, डावीकडून उजवीकडे जाताना सर्व येणार. सर्व बी हे एक्स आहेत, सर्व बी हे जी आहेत. इकडून इकडे येत असताना काहीने होतं, काही जी हे एक्स आहेत, काही एक्स हे बी आहेत, काही जी हे बी आहेत. अशा पद्धतीने तयार होतं. बघा, त्याच्यानंतर शेवटचं विधान त्यांनी दिले की काही जी हे टी आहेत. जीचा काही पार्ट हा टी ने दर्शवलेला आहे, काही भाग. डन. अशा पद्धतीने माझी ड्रॉइंग सिंपल पद्धतीने झाली. आता आपण निष्कर्ष पाहूया. ठीक आहे, बघा आता निष्कर्ष देताना पहिला जो निष्कर्ष दिलाय तो कोणा दोनांमधला संबंध दाखवतो, तर बी आणि टी मधला संबंध दाखवतो. कोणामधला, तर बी आणि टी मधला संबंध दाखवतो. बघा, बी चा जो संबंध आहे तो एक्स च्या सोबत आलेला आहे आणि बी चा जो संबंध आहे तो जी च्या सोबत आलेला. का, कारण ह्या जी च्या जो काही मोठा गोल आहे, संपूर्णच्या संपूर्ण गोल, या गोलामध्ये आतमध्ये जितकी गोष्ट सामावलेली आहे ती संपूर्णच्या संपूर्ण एकमेकांसोबत काही ना काहीतरी संबंध बनवते. म्हणजे काय, संबंध नंबर 2 हा सर्वचा संबंध ह्या तिघांमध्ये एकमेकांप्रती आलेला आहे. परंतु काय होतंय, हा टीचा जो गोल आहे तो संपूर्णच्या संपूर्ण गोल आणि बीचा जो संपूर्णच्या संपूर्ण गोल आहे. बघा, हा टीचा जो काही हा संपूर्ण गोल आहे ज्याला मी डॉट डॉट करतो. ठीक आहे, ह्या जो गोल आहे हा गोल आणि बीचा जो काही मी डॉट डॉट केलेला जो गोल आहे, हा 2 गोलांचा कुठलाच प्रकारचा संबंध नाहीये. का, कारण हा पूर्णपणे इकडे वेगळा पडला आणि हा पूर्णपणे इकडे वेगळा पडलाय. त्यामुळं बी आणि टी मध्ये कुठल्याच प्रकारचा संबंध तयार होत नाही. पहिला, काही नावाचा संबंध देखील होत नाही, कारण काही येत नाही. सर्व प्रकारचा संबंध देखील होत नाही आणि एकही नाही 3 नंबरचा संबंध देखील होत नाही. कारण एकही नाही संबंध होत असताना तो संबंध काहीतरी दर्शवलेला असतो. त्यांनी सांगितलेलं असतं विधानामध्ये की एकही बी टी नाहीये म्हणून असं. मग ह्यामध्ये आपल्याला असं निष्कर्ष पाहायला मिळालं की ह्या बीच्या गोलामध्ये आणि ह्या टीच्या गोलामध्ये कुठल्याच प्रकारचा संबंध जनरेट होत नाही. त्यामुळे येणारं जे प्रत्येक विधान आहे बी आणि टी च्या बाबतीतलं ते विधान चूकच मानायचं. ठीक आहे, तसंच बघा, एक्सचा पूर्ण गोल आणि टीचा पूर्ण गोल ह्या दोघांच्या मध्ये देखील कुठल्याच प्रकारचा संबंध, ते 3 संबंध होते, त्या तिघांपैकी कुठला संबंध येत नाही. त्यामुळे येणारं एक्स आणि टीच्या बाबतीतलं येणारं प्रत्येक विधान हे चूकच पकडायचं. ते काहीही असलं तरी चूकच पकडायचं. असं जरी विधानामध्ये असेल, निष्कर्षामध्ये असेल की एकही बी टी नाही, सपोज इथं असतं एकही बी टी नाही, तर आपल्याला योग्य वाटेल. परंतु त्या दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचा संबंध जनरेट होत नाही, तर येणार त्या दोघांप्रती असणारा संबंध हा चूकच पकडायचा. त्यामुळे बी आणि टीचा कोणताच संबंध नाही, बी आणि टीचा कोणताच संबंध नाही असणारं प्रत्येक विधान चुकीचं आहे. ठीक आहे. दुसरं, काही टी हे एक्स आहे. बघा, मी मगाशी सांगितलं की एक्सच्या बाबतीमध्ये आणि टीच्या बाबतीमध्ये कुठल्याच प्रकारचा संबंध नाही, कारण हा जी चा थोडासा भाग टी मध्ये जातो, पण जी चा फक्त संबंध सर्वच्या सर्व कंडिशन मध्ये एक्सचा आहे. त्यामुळे येणारं टीचं जे काही संबंध आहे तो एक्सच्या सोबत जनरेट होत नाही. त्यामुळे येणारं एक्स आणि टीच्या बाबतीतलं असणारं कुठलंही विधान असू दे, काहीही माहिती दिलेली असू दे निष्कर्षामध्ये, ते चूकच मानायची. म्हणून एक्स आणि टी हे दोन्ही देखील, म्हणजे हा विधान देखील चुकीचाच आहे. तो काही असू दे, तो वाचायचाच नाही, तो चूकच पकडायचा. त्यानंतर त्यांनी दिले सर्व बी हे जी आहेत. बी इथे आहे आणि जी आहे. बघा,
जीच्या पूर्ण गोलामध्ये हा पूर्ण बी सामावलेला आहे. त्यामुळं सर्वच्या सर्व बी इकडून जात असताना सर्वच्या सर्व बी जसे एक्स आहेत तसे सर्वच्या सर्व बी हे जी आहेत. का? कारण जीच्या पूर्ण गोलामध्ये हा पूर्णच्या पूर्ण बी सामावलेला आहे. त्यामुळं हा विधान बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी दिले काही टी हे जी आहेत. टी आणि जी बरोबर आहे. बघा आता इथं विधानामध्येच त्यांनी दिले काही जी हे टी आहेत, तसंच काही टी हे जी असणार. का? उलट काहीने होत असतं. ह्या टीचा काही भाग हा जी मध्ये गेलेला आहे. हा बघा हा दोघांप्रती संबंध आहे. जी आणि टी प्रति संबंध तयार होतो. ह्या दोघांचा ह्या टी सोबत संबंध तयार होत नाही. आणि काही टी हे जी आहेत हा विधान देखील बरोबर आहे. त्यामुळं सी आणि डी ऑप्शन नंबर 1 माझं ऑप्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 विधानं दिली आहेत आणि इथे 3 निष्कर्ष दिलेले आहेत. ठीक आहे. बघा विधान 3 दिलेली आहेत, निष्कर्ष 3 दिलेले आहेत. सर्व वाघ जंगल आहेत अशा प्रकारचा हा निष्कर्ष विधान आहे. मग काय असतं विधानामध्ये, जर सर्वच्या नंतर येणारी जी गोष्ट असते ती त्याचा जो गोल असतो तो पुढच्या गोलाच्या आतमध्ये पूर्णपणे सामावला गेला पाहिजे. म्हणून वाघाचं जे काही गोल आहे, सर्व वाघ बघा सर्वच्या सर्व वाघ हे काय आहेत तर जंगल आहेत. म्हणून ह्या जंगलाच्या गोलाच्या आतमध्ये ते गेलं पाहिजे. जंगलमध्ये गेले ते. ठीक आहे. सर्वच्या सर्व वाघ हे जंगल आले. मग सर्व वाघाचा पूर्ण गोल जंगलाच्या आतमध्ये आला. कोणताही जंगल हे पक्षी नाही. म्हणून जंगलाचा आणि पक्ष्यांचा कोणतंही जंगल हे पक्षी नाहीये. पक्षी या बरोबर आहे. या जंगलाच्या गोलाचा आणि पक्ष्यांच्या गोलाचा 3 नंबरचा संबंध आहे. एकही नाही नावाचा संबंध आहे. हा एकही नाही संबंध असतो. 3 संबंध आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी ह्या जंगलाच्या पूर्ण गोलाचा, कारण हा जंगलाचा जो पूर्ण गोल आहे त्या पूर्ण गोलामध्ये आतमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट, जंगलाच्या गोलाच्या ह्या पूर्ण गोलाच्या आतमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट, ह्या प्रत्येक गोष्टीचा पक्षासोबत एक नातं तयार झालं. ते 3 नंबरचा संबंध तयार झालं. तो संबंध आहे एकही नाही नावाचा संबंध तयार झाला. म्हणजे काय की एकही जंगल हे पक्षी नाही, तसंच एकही पक्षी हे जंगल नाही, असं रिव्हर्स येतं. बरोबर आहे. पक्षाचा कुठलाही भाग हा जंगलाच्या भागामध्ये सामावलेला नाही असा बरोबर आहे. म्हणजे एकही पक्षी हे जंगल नाही, एकही जंगल हे पक्षी नाही. बरोबर आहे. त्या पद्धतीने जंगलाच्या गोलामध्ये वाघाचा जो गोल आहे तो पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे. यामुळं काय होतं, वाघाचं आणि पक्ष्याचं देखील नातं तयार होतं. का? कारण हा जो पूर्ण गोल आहे, हा डॉट केलेला जो गोल आहे, हा डॉट केलेला जो गोल आहे, या डॉट केलेल्या गोलाचा आणि ह्या पूर्णपणे पक्ष्यांच्या गोलाचा इथपर्यंत असणाऱ्या गोलाचा हा एकही नाही नावाचा संबंध तयार होतं. त्यामुळं एकही वाघ हे पक्षी नाही हे विधान देखील बरोबर आहे. एकही पक्षी हा वाघ नाही हे विधान देखील बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने असतं. त्यानंतर दिले की काही पक्षी पाखरू आहेत. पक्ष्यांचा काही भाग हा पाखरू मध्ये आहे. काही पक्षी पाऊस आहेत म्हणून पक्ष्यांचा काही भाग हा पावसामध्ये आहे. पक्ष्यांचा काही भाग हा पाऊस आहे, परंतु पूर्णच्या पूर्ण पाऊस हा पक्षी नाही आहे. हा जो गोल इकडचा जो गोल बाहेर गेलेला आहे, ह्या पार्टचा जो काही गोल बाहेर गेलेला आहे, या बाहेर गेलेल्या गोलाचा आणि पक्षाचा काही संबंध नाही. फक्त या काही पार्ट पुरती म्हणजे एवढ्याच पार्ट पुरती पक्षाचा आणि पावसाचा संबंध तयार होतो. बरोबर आहे. बघा पक्षाचा गोलाचं आणि जंगलाच्या गोलाचं 3 नंबरचा संबंध आहे. त्यामुळे जंगलातील आतमधल्या गोलाचं देखील पक्षाच्या सोबत तेच नातं तयार होतं, कारण हा वाघ पूर्णपणे जंगलाच्या गोलाच्या आतमध्ये आहे. पक्षाच्या गोलाच्या आतमध्ये पूर्णपणे पाऊस नाहीये. हा जो पार्ट आहे, पावसाचा काही भाग आहे, तो पक्षाच्या गोलापासून अलिप्त आहे. त्यामुळं ही जी चक्री तयार केलेली आहे असं सूर्यासारखी, ती सूर्याच्या चक्राच्या बाहेर गेल्यामुळं पावसाचं आणि ह्या जंगलाचं
कुठल्याही प्रकारचं नातं तयार होत नाही. समजून घ्या, 3 प्रकारची नाती असतात, काही, सर्व आणि कोणतंही नाही. या तिसऱ्या नंबरचा जो नाता आहे हा या दोघांमध्ये तयार होतं, परंतु पावसाच्या मध्ये पाऊस हा गोल जो आहे हा गोल आउटसाइडला गेला, त्यामुळे पक्षाचं आणि पावसाचं नातं तयार झालं नाही पूर्णपणे. त्यामुळे पूर्णपणे नातं नाही, त्यामुळे पावसाचं आणि जंगलाचं कुठलंही नातं नाहीये. काही पक्षी पाऊस आहेत हा नातं आहे, परंतु पूर्णपणे नाहीये, हा फक्त थोड्या पार्ट साठी या दोघांचं नातं आहे. म्हणून हा जो पार्ट जो बाहेर गेलेला आहे, तो बाहेर गेलेल्या पार्टचं, या एवढ्या बाहेर गेलेल्या पार्टचं म्हणजे पावसाचं या दोघांच्या प्रती कुठल्याही प्रकारचं नातं तयार होणार नाही. म्हणून येणारं दोघांप्रती जे विधान असेल ते विधान चुकीचंच असेल हे मानायचंच. काहीही दिलं तरी ते चुकीचंच आहे. काही पक्षी हे पाऊस आहेत, तसेच काही पाऊस हे पक्षी आहेत, ह्या दोघांप्रती नाता तयार झाला, परंतु पावसाचं जंगलासोबत नातं नाही, पावसाचं वाघासोबत नातं नाही. आता बघूया निष्कर्ष कसे आहेत, अजून एक्सप्लेनेशन करतो. निष्कर्ष नंबर 1 आहे, कोणताही पाऊस जंगल नाही. पाऊस आणि जंगल, पावसाचा बाहेर गेलेला पार्ट चा आणि जंगलाचा गोलाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, त्यामुळे येणारं विधान हे काहीही असलं तरी ते चूक आहे. म्हणून कोणताही जंगल हा पाऊस नाही, कारण जंगलाचं आणि पावसाचं कुठलंही नातं नाही, पाऊस आणि जंगलाचं नातं नाही, ते विधान चुकच आलं. काही पाऊस जंगल आहेत, आता पावसाचं जंगलाचं नातं नाही, पावसाचं वाघाचं सुद्धा नातं नाही, त्यामुळे पाऊस जंगल हे देखील विधान चुकीचंच आहे. काहीही दिलं तरी ते चुकच आहे. तिसरा निष्कर्ष आहे, कोणताही पक्षी वाघ नाही. बरोबर आहे. आता बघा, पक्ष्याचा जो काही गोल आहे आणि वाघाचा गोल आतमध्ये आलाय, त्यामुळे मी म्हंटल होतं या जंगलाच्या पूर्ण गोलाचं आणि या पक्ष्याच्या पूर्ण गोलाचं 3 नंबरचा जो संबंध आहे, जो आपला एकही नाही नावाचा संबंध इथे तयार होतो. त्यामुळे वाघ पूर्णपणे जंगलाच्या गोलाच्या आतमध्ये आलाय, त्यामुळे वाघाचं आणि पक्ष्याचं देखील तेच नातं तयार झालं की कुठलाही वाघ हा पक्षी नाही, कुठलाही पक्षी हा वाघ नाही. म्हणून कोणताही पक्षी वाघ नाही हे विधान माझं बरोबर आहे. त्यामुळे फक्त 3 नंबरचं बरोबर पर्याय निवडायचंय. त्यामुळे फक्त 3 नंबरचा पर्याय, हा 3 नंबरचा पर्याय माझा ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. हा 5व्या नंबरचा प्रश्न आहे, ज्यामध्ये 2 विधानं दिलेत आणि 4 निष्कर्ष दिलेत. ठीक आहे. आता ते कुठले निष्कर्ष हे योग्य आहेत आणि कुठला निष्कर्ष अयोग्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मी सर्वच्या सर्व अवघड गणित घेतोय, जेणेकरून सोपं सर्वांनाच येत असतं आणि अवघड मात्र बऱ्यापैकी जणांना कन्फ्युजन असतं. ज्या उदाहरणामध्ये कन्फ्युजन तुमची होऊ शकते तेच उदाहरण मी इथे सोडून दाखवतो. आता सर्वच्या सर्व सोपी दाखवायची तर ते बरोबर नाही. तर काही हिरवे हे निळे आहेत, ते ड्रॉइंग मध्ये कसं येणार बघा. हिरव्याचा काही भाग हा कशामध्ये जातोय तर निळ्यामध्ये जातोय, म्हणून हा निळा झाला. हिरव्याचा काही भाग हा निळा झाला. काही निळे हे काळे आहेत, म्हणून निळ्यांचा काही भाग हा काळ्यांमध्ये गेलेला आहे. बघा, काही हिरवे हे निळे आहेत झालं, काही निळे हे काळे आहेत झालं. बरोबर आहे. आता बघा, इथे व्यवस्थित लक्ष द्या. हिरव्यामध्ये आणि निळ्यामध्ये काही नावाचा संबंध तयार होतो, संबंध नंबर 1. तसंच निळ्यामध्ये आणि हिरव्यामध्ये काही नावाचा संबंध होणार, रिव्हर्स येणार. जसं काही हिरवे हे निळे आहेत, तसेच काही निळे हे हिरवे आहेत, हे विधान बरोबर आहे. निळ्यांमध्ये आणि काळ्यामध्ये संबंध नंबर 1 तयार झाला की काही निळे हे काळे आहेत, तसेच काही काळे हे निळे आहेत. बरोबर आहे. असं वाईस वर्सा संबंध तयार होतो. परंतु काळ्यांचा जो काही ब्रॅकेट आहे, हा जो काही चौकोन आहे, ठीक आहे, हा काळ्याचा जो चौकोन आहे हा चौकोन इथून इथपर्यंत आहे आणि हिरव्याचा जो चौकोन आहे हा इथून इथपर्यंत आहे. आता कुठल्याही लॉजिकने आपलं लॉजिक स्वतःच डेव्हलप करायचं असतं. बघा, ह्या दोघांमध्ये काही नावाचा संबंध तयार होतो आणि ह्या दोघांमध्ये काही नावाचा संबंध तयार होतो. तर ह्या गोलाचा आणि ह्या गोलाचा जे तिन्ही संबंध आहेत, ते तीनही संबंधांपैकी कुठलाच संबंध तयार होत नाही. असंही नाही म्हणू शकत मी की काही हिरवे काळे आहेत
असंही नाही म्हणू शकत की एक सर्व हिरवे काळे आहेत, आणि असंही नाही म्हणू शकत की एकही हिरवा हा काळा नाही. संबंध एक्झॅक्टली आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे हिरव्यामध्ये आणि काळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध तयार होत नाही. त्यामुळे येणारं प्रत्येक विधान, ह्या दोघांमधलं येणारं प्रत्येक विधान हे चुकीचंच असेल. ह्या दोघांमध्ये संबंध आहे, हिरव्या निळ्यामध्ये, निळ्या काळ्यामध्ये संबंध आहे, परंतु काळ्यामध्ये आणि हिरव्यामध्ये कुठलाच प्रकारचा संबंध तयार होत नाही. येणारं कोणतंही विधान असू दे, ते विधान चुकीचंच पकडायचं, असं चालायचं. निष्कर्ष एक आहे जो की हिरव्यामध्ये काळ्यामध्ये आहे, तेच आपण पाहिलं. हिरव्यामध्ये आणि काळ्यामध्ये कुठलाही प्रकारचा संबंध तयार होत नाही, त्यामुळे काही हिरवे हे काळे असण्याची शक्यताच नाही. हे विधान चूक आहे. एकही हिरवा हा काळा नाही. आता बघा, एकही हिरवा हा काळा नाही. बऱ्याच जणांना असं वाटेल की हे विधान बरोबर आहे, परंतु बघा, कन्फर्मली सांगता येणार नाही. ह्या दोघांमध्ये कन्फर्म असं गॅरंटी सहित सांगता येणार नसलेलं विधान हे विधान चुकीचंच पकडायचं. कारण असं होऊ शकतं, जर असं एक ड्रॉइंग मी काढून दाखवतो की बघा, हा निळा आहे, डन, ठीक आहे. हा काही भाग, असा जो काही भाग आहे तो मी जर असा ड्रॉ केला हिरव्याचा, आणि निळ्याचा असा भाग ड्रॉ केला, सॉरी काळ्याचा, ठीक आहे. बघा, निळा जो गोल आहे, निळा गोल आहे, हा निळ्याचा जो गोल आहे, हा काही भाग हिरवा आहे, निळ्याचा काही भाग हा काळा आहे. तसंच मी असा सुद्धा ड्रॉ करू शकतो गोल, की ह्या दोघांमध्ये संबंध दाखवू शकतो जर मला दाखवायचं असेल तर. कन्फर्म सांगता येत नाही. त्यामुळे येणारं जे विधान आहे ते विधान चुकच पकडायचं. ह्यामध्ये देखील आलं पाहिजे, ह्यामध्ये देखील आलं पाहिजे. एकही हिरवा हा काळा नाही, एकही हिरवा हा काळा नाही, या दोघांमध्ये संबंध तयार होत नाही. त्यामुळे हे विधान देखील चुकीचंच आहे. सर्व हिरवे काळे आहेत, तेच हिरवे काळे, हिरवे काळे, येणारा प्रत्येक संबंध चुकीचा आहे. सर्व काळे हिरवे आहेत, सगळ्याच्या सगळे काळे हिरवे आहेत का? नाही, संबंधच तयार होत नाही. त्यामुळे सगळ्याच्या सगळे विधान चुकीचं आहे. त्यामुळे सर्व असत्य आहेत. ऑप्शन नंबर माझं 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. या प्रश्न क्रमांक 6 मध्ये 3 विधानं दिली आहेत आणि 4 निष्कर्ष दिले आहेत, ठीक आहे. आणि त्यावरून आपल्याला एक ऑप्शन चूज करायचा आहे. हा अतिशय सोपा प्रकारचा प्रश्न आहे, परंतु एक नवीन गोष्ट तुम्हाला ह्या उदाहरणामध्ये शिकायला मिळेल. ते पाहूया कसं काय. तर बघा, सर्व इमारती पाऊस आहेत, त्यामुळे इमारतींचा जो काही गोल आहे तो गोल पावसाच्या गोलाच्या पूर्णपणे आतमध्ये यायला पाहिजे. म्हणून इमारतींचा जो काही गोल आहे हा पूर्णपणे पावसाच्या गोलाच्या आतमध्ये आला, म्हणजे सर्व इमारती हे पाऊस झाले. त्याच्यानंतर सर्व कुत्रे इमारती आहेत. आता इथे सर्व पेपर इमारती आहेत, म्हणून पेपरचा जो काही गोल आहे हा इमारतीच्या गोलाच्या पूर्णपणे आतमध्ये यायला पाहिजे. या इमारतीच्या गोलाच्या आतमध्ये यायला पाहिजे, ठीक आहे. या इमारतीच्या गोलाच्या आतमध्ये पेपर यायला पाहिजे. म्हणून सर्वच्या सर्व पेपर हे इमारती आहेत असं झालं. सर्वच्या सर्व कुत्रे पेपर आहेत. आता पेपराच्या गोलाच्या आतमध्ये कुत्र्यांचा गोल आला पाहिजे, म्हणून हा जो गोल असणार आहे हा कुत्र्यांच्या याच्यामध्ये जाणार आहे. हा फक्त एक रफ डायग्राम काढली. इथे मी मोठी डायग्राम काढतो. बघा, कुत्रे आले. हा कुत्र्याच्या सर्व कुत्रे काय आहेत तर पेपर आहेत, म्हणून पेपरच्या याच्यामध्ये आले. सर्वच्या सर्व पेपर हे काय आहेत तर इमारती आहेत, म्हणून ह्या इमारती आल्या. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व इमारती हे पाऊस आहेत, सर्वच्या सर्व इमारती हे पाऊस आहेत, म्हणून हे पावसाच्या गोलाच्या आतमध्ये आले. अशा पद्धतीने माझी ड्रॉइंग तयार झाली. अशी ड्रॉइंग ज्या वेळेस असेल, ज्याला कळत नसेल त्यांनी काय करायचं, हे असंच असं इथे लिहून घ्यायचं. जसं की बघा, कुत्रे, त्याच्यानंतर लिहिले पेपर, त्यानंतर लिहिले इमारती आणि त्यानंतर लिहिले पाऊस. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. डावीकडून उजवीकडे जात असताना सर्वने जायचं. सर्व कुत्रे पेपर आहेत, सर्व कुत्रे इमारती आहेत, सर्व कुत्रे पाऊस आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीने डावीकडून जायचं. सर्व पेपर पाऊस आहेत, सर्व पेपर इमारती आहेत. जेव्हा डावीकडून मी उजवीकडे जातो तेव्हा सर्वने जायचं, आणि उजवीकडून डावीकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला काही नाही यायचं. काही पाऊस इमारती आहेत, काही पाऊस पेपर आहेत, काही पाऊस कुत्रे आहेत, अशा पद्धतीने. तेव्हा आपण निष्कर्ष पाहूया एक एक. त्यांनी सांगितले सर्व कुत्रे पाऊस आहेत, सर्वच्या सर्व कुत्रे पाऊस आहेत. बघा, डावीकडून उजवीकडे जात असताना सर्व कुत्रे पाऊस आहेत, हे विधान माझं बरोबर आहे.
हे विधान माझं बरोबर आहे. आता सेकंड दिले, काही पेपर पाऊस आहेत. डावीकडून उजवीकडे जाताना सर्वने झालं पाहिजे. काही पेपर हे पाऊस आहेत नाही, सर्वच्या सर्व पेपर हे पाऊस आहेत अशा पद्धतीने जर असतं तर ते विधान बरोबर आलं असतं. किंवा या ठिकाणी असतं काही पाऊस हे पेपर आहेत, तरी हे विधान बरोबर ठरलं असतं. परंतु पेपरांचा सर्वच्या सर्व भाग हा पाऊस मध्ये गेलाय, याच्यामध्ये काही हा आपल्याला ऑप्शन निवडता येणार नाही. त्यामुळे हे विधान हे चुकीचं आहे. या काहीच्या ठिकाणी सर्व पाहिजे होतं. सर्वच्या सर्व पेपर हे पाऊस आहेत. त्यांनी तिसरं दिलंय, काही पाऊस इमारती आहेत. पावसाचा काही भाग हा इमारती आहे, बरोबर आहे. मी म्हटलं होतं उजवीकडून डावीकडे येताना काहीने येतं. काही पाऊस हे इमारती आहेत, काही पाऊस हे पेपर आहेत, काही पाऊस हे कुत्रे आहेत. म्हणून काही पाऊस इमारती आहेत हे विधान बरोबर आहे. काही पाऊस पेपर, बघा काही पाऊस पेपर आहेत हे विधान देखील बरोबर असणार आहे. त्यामुळे माझं 1, 3, 4 म्हणजे ऑप्शन नंबर माझा 4 सत्य आहे. 1, 3 आणि 4 सत्य आहे. अशा हा 7व्या नंबरचा प्रश्न आहे. पाहूया कसा सोडवायचा तो. विधान 2 दिलेली आहेत आणि निष्कर्ष 4 दिलेले आहेत, बरोबर आहे. थोडा डिफरंट आहे, म्हणजे कसं एक नवीन डायग्राम तयार होते. ती डायग्राम बऱ्याच जणांना थोडं कन्फ्युजन होतं की ही डायग्राम कशी बनवायची. तर सोपं आहे, ज्याला जमतंय त्याला जमतंय, पण ज्याला जमत नाही त्यांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या. सर्व महिला हुशार आहेत. महिलांचा जो काही गोल आहे, महिलांचा जो काही गोल आहे, या महिलांचा जो काही गोल आहे हा संपूर्ण गोल हा कशामध्ये गेला पाहिजे, हुशार मध्ये गेला पाहिजे. हुशार, कारण सर्व महिला ह्या हुशार आहेत. सेकंड आहे, सर्व महिला चतुर आहेत. आता इथे थोडं कन्फ्युजन झालं, कारण महिलांचा पूर्णच्या पूर्ण गोल हा हुशार मध्ये गेलेला आहे. महिलांचा पूर्ण गोल हा हुशार मध्ये गेलेला आहे. तसंच महिलांचा सर्व महिला, म्हणून महिलांचा पूर्ण गोल हा चतुर मध्ये देखील आला पाहिजे. परंतु चतुरचा आणि हुशार असं त्यांनी मेन्शन नाही केलं की सर्वच्या सर्व चतुर हे हुशार आहेत. मग असं असतं तर मग आपण त्यामध्ये ड्रॉइंग केलं असतं. परंतु चतुरचा आणि हुशारचा आपल्याला इथे नातं दिलेलं नाही एक्झॅक्टली. मग त्यामुळे आपल्याला विधानांमध्ये नातं दिलं नाही. ते होतं का तयार ते आपल्याला पाहायचंय. तर संपूर्णच्या संपूर्ण महिला, आता बघा ह्या पद्धतीने ड्रॉइंग करायची. संपूर्णच्या संपूर्ण महिला हे काय आहेत तर चतुर आहेत. अशा पद्धतीने ड्रॉइंग तयार होणार. ज्या वेळेस एकच सर्व, सर्वला जोडून जर एकच शब्द आलं, सर्वला जोडून महिला आलं, सर्वला जोडून महिला आलं, त्यावेळेस अशी प्रकारची ड्रॉइंग तयार होते. सर्व महिला हे हुशार आहेत, सर्व महिला या चतुर आहेत, अशा पद्धतीने. आता पाहूया एक एक निष्कर्ष आपल्याला कसा मिळतो ते. तर पहिला काय दिले त्यांनी, सर्व चतुर महिला आहेत. आता बघा, सर्वच्या सर्व चतुर महिला आहेत हे विधान चुकीचं असणार आहे का. बघा, सर्व महिला चतुर आहेत, मग उलट येताना काहीने होतं, म्हणून काही चतुर महिला आहेत अशा पद्धतीचं आपलं विधान हे योग्य आलं असतं. निष्कर्ष हे योग्य आलं असतं. हा चतुरचा पूर्ण पाठ सर्व चतुर, म्हणून चतुरचा पूर्ण पाठ हा महिलाच्या आतमध्ये पाहिजे होता, जो की नाहीये, म्हणून हा विधान चुकीचा ठरला. इथे काही चतुर महिला आहेत हे विधान बरोबर आलं असतं. दुसरा दिलंय, सर्व हुशार महिला आहेत. सर्वच्या सर्व हुशार महिला आहेत का, तसंच वरच्या सारखंच आहे. सर्वच्या सर्व हुशाराचा गोल हा महिलाच्या गोलाच्या आतमध्ये नाही, त्यामुळे हा विधान दुसरा देखील चुकीचा आहे. विधान तिसरा, हुशार नसणारे चतुर नाहीत. बघा, हुशार नसणारे हे चतुर नाहीत असं नाही म्हणता येणार, कारण हुशार इतका जो गोल आहे हा पूर्ण गोल आहे, बरोबर आहे. आता हुशार नसणारे, मग हुशार नसणारे काय आहेत, तर हुशार नसणारे ह्या गोलाच्या बाहेर जे आहेत, या गोलाच्या बाहेर म्हणजे हुशार नाहीत, बरोबर आहे. ह्या गोलाच्या बाहेर आहेत ते हुशार नाहीयेत, परंतु ह्या गोलाच्या बाहेर हे चतुर आहेत ना, त्यामुळे हुशार नसणारे चतुर नाहीत नाही, हुशार नसणारे चतुर देखील आहेत, म्हणून हा विधान देखील चुकीचा आहे का. बघा, हुशार नसणारे म्हणजे काय, हुशार गोलाच्या बाहेर, मग हुशार गोलाच्या बाहेर चतुर आहे ना, मग इथं नाही दिले म्हणून ते चुकीचं आहे. काही हुशार चतुर आहेत, बघा काही हुशार हे चतुर आहेत हे विधान बरोबर असणार आहे का. बघा, चतुराचा काही पार्ट हा वाला आहे, हा चतुर आहे, बरोबर आहे. हा महिला जो आहे हा महिलांचा काही भाग जो काही चतुर आहे, आणि चतुराच्या गोलाचा काही पार्ट जो मी हॅश केलाय, तो हॅश
हा हुशाराच्या गोलाच्या आतमध्ये देखील येतो, बरोबर आहे, अशा पद्धतीने येतो. म्हणून हुशार, काही हुशार हे काही चतुर आहेत, म्हणून काही हुशार हे चतुर आहेत, हा चौथा विधान माझा बरोबर असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 फक्त 4 निष्कर्ष सत्य आहे. अशा पद्धतीने आपण भरपूर सारी उदाहरणं पाहिलेली आहेत. आय होप सो की हे कठीण उदाहरणं होती, तुम्ही एक सोपी उदाहरणं सोडून पहा. हे कठीण उदाहरणं ज्यावेळेस आपण घेतो तेव्हा सोपं, अजून सोपं वाटत असतं. कुठल्याही प्रकारच्या उदाहरण सोडवताना तुम्हाला जर कन्फ्युजन आली तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप वरती मला मेसेज करा, ठीक आहे.